विषय है दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. ह्या गोष्टी खऱ्यात हो. प्रत्येक माणसाच्या जीवनात ह्या गोष्टी घडतात. ज्या दिवशी आपलं नशीब नसेल ना तर तुम्ही त्याच्यासाठी लढू नाही शकत. अशाच काय घटना जीवनात घडतात हो मित्रांनो. आमच्या गार्डनमध्ये छोट्या मोठ्या पार्ट्या हमेशा चालत असतात. पण माझा मित्र होता हो साहेब, प्रत्येक माणसाला प्लेट काढून तोच देत होतो. आणि तिथं एक दोन प्लेट असल्यामुळं एक दोन माणसं वाढले आणि मी त्या प्लेट त्या माणसाला देऊन टाकली. खरं म्हणजे ते प्लेट त्या माणसाने आपल्यासाठी ठेवलेली आणि ती प्लेट दुसऱ्या माणसाला मी देऊन टाकली. नंतर ते प्लेटच नव्हती. मग एक छोटीशी प्लेट त्यांना भेटली आणि ते छोटा मोठा नाश्ता केला. तो म्हणला, अरे ती प्लेट माझ्यासाठी ठेवलेली, तुम्ही दुसऱ्याला देऊन टाकली. बहुतेक त्याच्या मनाला वाईट वाटलं असेल आणि बहुतेक नंतर मला सुद्धा वाटलं. पण लक्षात घ्या मित्रांनो, आपली चूक नसते तिथं. एक लक्षात घ्या की दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. ज्या दिवशी ते दाणं तुमच्या नशिबात नसेल ना तर तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. जग असंच चालतं हो. कोणी कोणाचं घेऊ नाही शकत, कोणी कोणाला देऊ शकत. ज्या दिवशी आपलं नशीब आहे ना ते आपलंच आहे. तर माणूस कोणाचा हक्क मारू शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून म्हटलंय ना, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. ज्या दिवशी त्या दाण्यावर आपलं नाव आहे ना तर कुणी हिसकू शकत नाही. तर या जगात असे भरपूर काही गोष्टी हो शिकण्यासारख्या. अहो त्यांनी माझं खाल्लं, त्यांनी माझं खाल्लं. अहो कोणी कोणाचं खात नाही, सगळं आपल्या नशिबाचं खातं, हे लक्षात घ्या. अहो मी माझ्यासाठी केलं होतं, त्यांनी घेतलं. तुझ्यासाठी काहीच नव्हतं हो, ते त्याच्या नशिबात होतं. तर काही गोष्टी असतात ना मित्रांनो, हे लक्षात घ्या. असे चिमण्या कावळ्या काय असतात ना जगात, असे पडलेले असतात ना, ते खातात. जिसको चोच दिया तो दाना भी देगा. तर हे जगात भरपूर लोक आहेत की मी ह्याला नाही दिलं तर ते उपाशी म्हणणार. अहो कोणी उपाशी मरत नाही. देवानी सगळ्यांना आपल्या पद्धतीने त्यांचं अन्न धान्य पुरवठा दिलेला आहे. कोणीसाठी कुणी पळू नका, ते त्याचं नशीब तिथंच भेटणार. म्हणून म्हटलंय दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. कोणी कोणाचं हक्क मारू शकत नाही, कोणाचं कोण घेऊ शकत नाही. ज्या दिवशी आपलं नशीब त्यात आहे तर ते आपल्यालाच भेटणार. चला मित्रांनो, आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या तर लाईक सबस्क्राईब करा. कारण आपल्या गोष्टी असतात त्या खऱ्या असतात, अशा फालतू गोष्टी नसतात. आपल्याला नाच गाणं येत नाही. माणूस आहे, छोटा मोठा चॅनल आहे, कशा कशा स्टोरी आणतो तुमच्या समोर टाकतो. म्हणजे काय, मी काय माझ्या स्वतःसाठी थोडी करतो, आपल्या मित्रांना दाखवतो की माझ्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे. माझे घरचे माणसं म्हणतात तुझ्यामध्ये टॅलेंट आहे, तर मला तुम्ही तर ओळखा की